जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफी सध्या तरी राजकीय स्वार्थापोटी शेतकऱ्यांना आशेला लावलेले असं आपण या कर्जमाफीच्या घोषणेकडे पाहू शकतो। मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी या कर्जमाफीची घोषणा केल्यापासून आशेनं या कर्जमाफीकडे पाहत आहेत। कर्जमाफी कधी केली जाणार, घोषणा कधी केली जाणार। निवडणुकीपूर्वी आपण पाहिलं होतं की दोन्ही बाजूने या कर्जमाफीच्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या। शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्याची घोषणा करण्यात आलेली होती, परंतु आता निवडणुका झाल्या, सरकार स्थापन झालं, बजेट ही आलं, परंतु अद्याप कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही। याच्यामध्ये आपण पाहिलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी बजेटद्वारे कर्जमाफी करा वगैरे वगैरे बऱ्याच मोठ्या मागण्या करण्यात येत आहेत। विरोधकाच्या माध्यमातूनही सरकारला जाब विचारला जातोय आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये पुन्हा पुन्हा आशा निर्माण होते की सरकार आता कर्जमाफी करेल। तर कर्जमाफीची घोषणा अशीच केली जाऊ शकते का? या कर्जमाफीच्या संदर्भात आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचना काय आहेत हे आज आपण आवर्जून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या मार्गदर्शक सूचनाबद्दल माहिती घेतली होती, परंतु बऱ्याच जणांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कर्जमाफीच नाही तर या मार्गदर्शक सूचनाचा काय लाभ आहे। मित्रांनो, या मार्गदर्शक सूचना निर्धारित करतात की सरकार कर्जमाफी कशी करू शकतं, कर्जमाफी करण्यासाठी काय काय बंधन आहेत। डेट रिलीफ स्कीम अर्थात DRS नावाने योजना येते। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वी मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान असताना, अर्थमंत्री P चिदंबरम असताना एक कायदा नवीन आपण स्वीकृत करण्यात आलेला होता की ज्याच्यामध्ये आर्थिक नियोजन, राज्यांना आर्थिक शिस्त लावण्यासाठीचा कायदा। पुढे याच्यामध्ये वेळोवेळी बदल होत गेले आणि त्याच्यानंतर जेटली साहेब अर्थमंत्री असताना पुन्हा आणखीन काही बदल झाले। 2018 मध्ये याच्यामध्ये काही बदल झाले आणि नवीन सर्व स्वरूपामध्ये आलेला एक जो आर्थिक नियोजनाचा किंवा जे काही राज्यांना लावल्या जाणाऱ्या आर्थिक शिस्तीचा जो कायदा आहे याच्या अंतर्गतच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत या सूचनाच्या आधारे 31 डिसेंबर 2024 रोजी आरबीआयनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना ती कशी केली जावी, कशी केली जाऊ शकते, काय काय करायला पाहिजे आणि कर्जमाफी कोणाला दिली गेली पाहिजे याच्या संदर्भातील एक 6 पाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। आपण स्क्रीनवरती पाहू शकता या मार्गदर्शक सूचना हे जो काही GR आहे तो याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे। इंग्रजीमध्ये या 6 पानाच्या मार्गदर्शक सूचना आहेत। आता याच्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे त्याच्यामध्ये कर्जमाफी करत असताना कधीही घोषणा करून सरकार कर्जमाफी करू शकत नाही। कर्जमाफी करण्यासाठी सरकारला SLBC अर्थात स्टेट लेवलची जी काही बँकर्स कमिटी आहे अशी किंवा बँकेचे जे काही मंडळ असतील किंवा सरकारचे जे काही आर्थिक नियोजनाचे विभाग असतील या सर्वांच्या माध्यमातून त्याची एक समिती गठीत करणं गरजेचं आहे, त्याचा एक अभ्यास करणं गरजेचं आहे। जसं आपण पाहिलं की 31 मार्च पूर्वीच डाटा कलेक्ट केला जाणार म्हणलं तोपर्यंत 31 मार्च पूर्वीच कर्जमाफी केली जाणार वगैरे वगैरे मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात आल्या। आता याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की जवळजवळ 16 लाख ते 17 लाख शेतकऱ्यांकडे कर्जमाफी आहे, हे कर्ज थकीत आहे, तर 31,000 कोटीची गरज पडू शकते। हा एक कुठून कुठे डाटा घेतलेला असतो। अशा प्रकारचा सर्व डाटा एकत्रित करून त्याचा अभ्यास करून त्या अभ्यासाच्या माध्यमातून शासनाला कर्जमाफी कशी केली जाऊ शकते याच्या सूचना देणं गरजेचं आहे आणि अशा सूचनांच्या आधारे, अशा अहवालाच्या आधारेच कर्जमाफी केली जावी अशा प्रकारच्या या मार्गदर्शक सूचनामध्ये निर्गमित करण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये जे काही बँक आहेत ज्यांच्याकडे थकीत पीक कर्ज असतील अशा सर्वच बँकांना याच्यामध्ये सरकारला आपल्या मनानं समाविष्ट करता येणार नाही। बँकांचे कन्सल्ट घ्यावे लागतील, बँकांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतील त्या प्रकारेच ज्या रकमेची सरकार कर्जमाफी करेल त्या रकमेची कर्जमाफी दिली जाऊ शकते। आता ही कर्जमाफी देत असताना जर सरकारनं कर्जमाफी जाहीर केली तर ती कर्जमाफीची जी एकूण प्रक्रिया असेल ती साधारणपणे 40 ते 60 दिवसामध्ये पूर्ण करावी। निधी हा 90 दिवसाच्या आतमध्ये उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। नाहीतर कर्जमाफी केली, आपण पाहिलेले की 2017च्या कर्जमाफीमध्ये पाहिले की अद्याप त्याचा काही निधी बाकी आहे। 2019च्या कर्जमाफीचाही काही निधी बाकी आहे आणि निधी जसा जसा उपलब्ध होईल तशी तशी शेतकऱ्याची जी कर्ज खाती ती नील होतात। आता काही शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 वर्षांना कर्ज खाती नील करण्यात आले। मग अशी जर प्रक्रिया राबत राहिली तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँक जोपर्यंत कर्ज खातं नील होत नाही तोपर्यंत देत नाही। मग शेतकरी बँकेवरती हे नाराज होत राहतात। बँकामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये कुठंतरी तणावाचं वातावरण निर्माण होतं आणि सरकार तर कर्जमाफीची घोषणा करून राजकीय स्वार्थ साधून बाजूला होतं। अशा केसमध्ये हे होणारे जे काही प्रॉब्लेम आहेत हे टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद ही त्याच कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे आणि निधीची तरतूद झाल्यानंतरच ती कर्ज खाती नील ग्राह्य धरली जाते।
जोपर्यंत पीक कर्जाची कर्ज खाती ही निधीच्या आधारे नील होणार नाही तोपर्यंत सरकारला त्या बँकाला नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचा आग्रह किंवा तशा प्रकारची बंधनं टाकता येणार नाही. आपण पाहिलं होतं की 2019ची कर्जमाफी झाल्यानंतर 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना बरेच वेळा विरोधकाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर किंवा त्यांच्या उत्तराला देताना की बँकेला आम्ही नवीन कर्ज देण्यासाठी सांगितलं, परंतु त्यावेळेस सुद्धा निधी उपलब्ध न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ती नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात आली नव्हती आणि 2021-2022 या वर्षामध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज हे बँकेनं दिली नव्हती किंवा त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात विलंबही झाला होता. आता हा जो काही विलंब आहे हा विलंब टाळण्यासाठी आणि कर्जमाफीचा योग्य पद्धतीने नियोजन होण्यासाठी निधीची तरतूद ही तशा प्रकारे करावी अशा प्रकारे याच्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता कर्जमाफी कशासाठी द्यायची आहे, कर्जमाफी कोणत्या कॅलॅमिटीमुळे दिली जाते त्याचा देखील अभ्यास केला जावा आणि योग्य कॅलॅमिटीसाठी किंवा योग्य बाबीसाठी कर्जमाफी दिली जावी. कर्जमाफी द्यायचा जो काय आहे तो शासनाचा अधिकार आहे, ते शासनाने त्या ठिकाणी निर्धारित करावा. परंतु ही कर्जमाफी देत असताना त्या पर्टिक्युलर त्या कारणासाठीच कर्जमाफी दिली जावी अशा प्रकारचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आता एक कर्जमाफी देत असताना आपण पाहिलं होतं की रेग्युलर कर्जधारक शेतकऱ्यांना 2017च्या कर्जमाफीमध्येही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेलं होतं, 25,000ची काही रक्कम. आता 2019च्या कर्जमाफीमध्ये 50,000ची रक्कम. परंतु कर्जमाफी जी केली जाते, DRS स्कीम जी राबवली जाते ती फक्त आणि फक्त थकीत कर्जासाठी आहे. हे नॅचरल कॅलॅमिटीमुळे किंवा इतर विविध कारणांमुळे शेतकरी जर संकटात सापडले आणि पीक कर्जाची परतफेड जर करता आली नाही तर अशा शेतकऱ्यांना या DRS योजनेचा लाभ दिला जावा. याच्यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारे समावेश असू शकत नाही. ती पूर्णपणे जी इन्सेंटिव्ह स्कीम असेल ती राज्य सरकारांच्या माध्यमातून राबवली जाईल आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून ती रक्कम त्या कर्जदार शेतकऱ्यांना दिल्यानंतर ती त्यांच्या त्या कर्ज खात्यामध्ये समाविष्ट केली जाईल. जी काही पुढची ऍडजस्टमेंटची रक्कम असेल त्याच्यामध्ये केली जाईल, परंतु DRSचा तो भाग नसणार आहे. याच्यानंतर संपूर्ण कर्जमाफी, आता समजा बँकेच्या सरकारच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की 1.5 लाखाची कर्जमाफी केली, त्याच्यानंतर आता 2 लाखापर्यंतची केली. समजा कर्जमाफीची रक्कम जर 2 लाख रुपये निर्धारित केली आणि एखाद्या शेतकऱ्याकडे 2,02,000 रुपये जर असतील तर 2 लाख रुपयाची DRSच्या अंतर्गत तरतूद आहे. वरील 2,000 रुपयाची वसुली करण्याचे बँकेना अधिकार आहेत आणि त्याच्यासाठी काय निर्बंध लावायचे किंवा त्याच्यासाठीचे काही नियम असतील ते बँकेचे जे ऑलरेडी पीक कर्जासाठीचे नियम आहेत ते नियम त्याच्यासाठी लागू राहणार आहेत आणि त्याची वसुली बँकांना त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार करता येणार आहे. म्हणजे आता समजा जर 3 लाख रुपये कर्ज 2 लाखाची कर्जमाफी केली तर 1 लाख रुपये थकीत ठेवून 2 लाख रुपयाची सरकारनं कर्जमाफी केली तर ती कर्जमाफी ही शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी नसणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण कर्जमाफीचा विषय देखील आता या ठिकाणी लागू राहणार आहे. याच्यामध्ये कर्जमाफी कुठल्याही प्रकारे बँकांना लागू नसणार आहे. आता हे सर्व करत असताना जे काही आपण म्हणलं ना SLBC किंवा इतर समित्या गठीत करून त्याचे अहवाल घेऊन कर्जमाफी करा, हे सर्व कर्जमाफी, समजा आता सरकारनं सांगितलं आम्ही 40,000 कोटीची कर्जमाफी करणार, ही कर्जमाफीची जरी घोषणा केली तरी कर्जमाफी योजना लागू करण्यासाठी पूर्वी बजेटचं नियोजन, आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे आणि ते आर्थिक नियोजन झाल्यानंतरच ती कर्जमाफी त्या ठिकाणी लागू केली जाऊ शकते. अशा प्रकारचे स्पष्ट उल्लेख या RBIच्या नवीन मार्गदर्शक सूचनामध्ये केलेले आहेत. त्याच्यामुळे सरकारनं जरी घोषणा केलेली असली आणि आपण जरी म्हणलो ना या बजेटमध्ये आपण या अधिवेशनामध्ये त्या अधिवेशनामध्ये उद्या मुख्यमंत्री कुठेतरी उभा राहून कर्जमाफीची घोषणा करतील, घोषणा ही घोषणाच केली जाऊ शकते. कर्जमाफी लागू करण्यासाठी सरकारला या कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या निधीची, त्याच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांची ही सर्व माहिती गोळा करणं, SLBC यांना सर्वांना घेऊन त्याच्यामध्ये अभ्यास करणं आणि त्या आधारावरती आर्थिक नियोजन अर्थात बजेट घेऊनच, आपण मी यापूर्वीच अपडेट दिलं होतं की ज्या अर्थी आता बँकांकडून माहिती मागवण्यात येते त्या अर्थी बजेटमध्ये याच्यामध्ये काही तरतूद केली जाऊ शकते, पण आता 2025च्या बजेटमध्ये काही तरतूद करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे आता ही जी काही कर्जमाफी असेल ती बजेटच्या आधारावरती, त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बजेटचीच वाट पाहावी लागणार आहे. आता समजा जर पुरवणी मागणीद्वारे जरी निधीची मागणी केली गेली तरी ती पूर्णपणे बजेट असू शकत नाही. त्याच्यामुळे जरी समजा पुरवणी मागण्याच्या पर्यंत कर्जमाफीची घोषणा केली किंवा तशी काही राबवण्यात आली तरी सुद्धा ती एक पार्श्वली कर्जमाफी असू शकते, पूर्ण कर्जमाफी सुद्धा याच्यामध्ये होऊ शकत नाही. तर अशा प्रकारच्या RBIच्या 31 डिसेंबर 2024च्या मार्गदर्शक सूचना आहेत. या मार्गदर्शक सूचना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, त्या तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता.
आता उद्योगपतीची हजारो कोटीची कर्जमाफी केली जाते, कर्ज वेव केली जातात, त्यांना राईट ऑफ दिले जाते वगैरे. त्यावेळेसाठी काय लावलं जातं माहीत नाही, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी आज जवळजवळ 55 ते 60% लोक किंवा पूर्ण देश हा पूर्णपणे शेतीवरती आधारित आहे. आणि अशा या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देत असताना हे अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना लावणं किंवा तशा प्रकारचे निर्बंध लादणं हे सुद्धा कुठेतरी हे आता मुळात तर सरकारचीच त्याच्यामध्ये जी काही कर्जमाफी द्यायची जी काही हे असते ती थोडी एवढी दिसून येत नाही. आणि त्याच्यानंतर अशा मार्गदर्शक सूचनांचे आधार वगैरे वगैरे म्हणल्यानंतर तो कुठेतरी एक विलंबच असू शकतो आणि शेतकऱ्यांसाठी ते जाचक सुद्धा असू शकतात. अशा करूयात, लवकरात लवकर समित्या गठीत केल्या जातील, लवकरात लवकर शेतकऱ्यांचा जो काही डाटा आहे तो गोळा केला जाईल, त्याचा अभ्यास केला जाईल, त्याच्यासाठी जे निकष काय असतील, अटी शर्ती काय असतील त्या लागू केल्या जातील आणि त्या आधारे एक समर्पक अशी संपूर्ण कर्जमाफी केली जाईल आणि केली जावी हीच अपेक्षा आहे. या मार्गदर्शक सूचना आपण RBIच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे. धन्यवाद.